महाराष्ट्र शासनाचा जी.आर. सांगतोय की 2005च्या नंतर ज्यांना 3 अपत्य 4 अपत्य त्यांनी नोकऱ्या मिळवल्या कशा यांनी, आणि यांनी न काय तपासण्या करता कशा काय नोकऱ्या दिल्या त्यांना. म्हणजे एवढी फसवणूक केली आहे मोठी, तरी हे कारवाई करत नाही. दुसरी मागणी आमची प्रमुख अशी आहे की हे जे काय कंत्राटी ड्रायव्हर आहे जे 12 तास काम करतात त्यांच्या 4 तासाचं ओव्हरटाईम तुम्ही का खाताय, का त्यांना देत नाही. जर तुम्हाला 4 तासाचा ओव्हरटाईम द्यायचा नसेल तर तुम्ही रिसेप्ट त्यांना 8 तासच ड्युटी द्या. तिसरी प्रमुख मागणी आमची अशी होती की आम्ही जे काय अतिरिक्त आयुक्तांना गेली 1.5 वर्षापासून प्रदीप चंद्रन साहेब जे अतिरिक्त आयुक्त होते, त्याच्यानंतर आता कौर मॅडम आल्यात, इथपर्यंत जो जवळजवळ 200 ते 250 पत्र व्यवहार आणि 200 ते 250 मेल आमच्या महासचिवांनी केलेले आहेत. कुठलाही प्रतिसाद देत नाही, कुठलंही उत्तर देत नाही. तुमचं पत्र ह्या वर्गाला इथं पाठवले, तिकडे पाठवले, ही अशी उत्तरं. त्याच्यामुळं आता ह्याच्या पुढची जी काय भूमिका असणार आहे ही खूप कठोर पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. तो आता अजून आम्हाला वेळ आहे. जर एवढ्या वेळेत जर आयुक्त साहेबांनी आमचं पत्र घेतलं तर ठीक आहे, नाहीतर आमची आम्ही दिशा नक्कीच ठरवणार आहोत.